नमस्कार मैत्रिणींनो. तर सगळ्यांना स्वामी समर्थ. तर बघा, आता नवीनच विषय आहे, म्हणजे जो आता आपल्याला सगळ्या महिलांना प्रश्न पडला असेल की व्हॅलेंटाईन डे आला आहे, तर मग आता काय करायचं. तर व्हॅलेंटाईन डे दिवशी आपल्या मिस्टरांना कोणतं गिफ्ट द्यायचं. हां, आणि काही मैत्रिणींना असं वाटत असेल काय व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेशन करायचं कशासाठी. आमच्या लग्नाला खूप वर्ष झाले, पण असं करू नका. कारण की आपले छोटे छोटे मुवमेंट जर चांगले असतील तर आपलं आयुष्य हे चांगलं होत असतं. आपल्याला काही मोठ्या गोष्टी भेटणार नाही आहेत. सर्वसामान्यमध्ये आपण असलो तरी पण आपण एवढं तर करू शकतो की आपल्यासाठी जो माणूस आयुष्यभर करत राहतो त्याच्यासाठी थोड्याशा गोष्टी आपण करू शकतो. तर त्याच्यामध्ये बघा, तुम्ही आणि गिफ्ट देऊ शकता. गरजेनुसार गिफ्ट द्या ना. त्यामध्ये जर एखाद्याचा बेल्ट नसेल किंवा बेल्ट जुना झाला असेल तर तुम्ही बेल्ट देऊ शकता. आणखीन अशा भरपूर गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये स्प्रे येतो. त्यानंतर तुम्ही एखादं परफ्यूम छानपैकी बॉडी स्प्रे देऊ शकता. साधा आपला परफ्यूम देऊ शकता. नंतरच्याला आणखीन एखादं टी शर्ट देऊ शकता. त्याच्यामध्ये तुम्ही जर दोघं जण वापरत असाल तर कपल टी शर्ट देऊ शकता. त्यानंतर हेडसेट, जर हेडसेट जुने झाले असतील, जुन्या ह्याचे असतील, आता नवीन एअरबड आलेत त्याच्यासारखे देऊ शकता. नंतरच्याला जर मोबाईल स्विच ऑफ होत असेल, जास्त लांब ट्रॅव्हलिंग असेल कधी कधी, तर तुम्ही पॉवर बँक घेऊ शकता. नंतरच्याला एखादा बेल्ट. नंतर आता उन्हाळा आला आहे तर सनग्लासेस घालायला आवडत असतील तर सनग्लासेस घेऊ शकता. एखादी ट्रॅक पॅन्ट घेऊ शकता. आणि अजून जर एखाद्याला लेखनाचं म्हणजे आवड असेल किंवा पुस्तकाची आवड असेल तर एखादं आवडतं पुस्तक किंवा चांगलं पुस्तक आहे ते देऊ शकता. किंवा लिखाणासाठी पेन घेऊ शकता. त्याला चॉकलेट आवडत असतील ते चॉकलेट घेऊ शकतात. तर अशा अनेक वस्तूंनी आपलं आयुष्य आपण भरून छान असं आणि सुंदर बनवू शकतो. छोट्या छोट्या ह्याच्यातून आपल्याला आनंद शोधायचा आहे. आणि आपल्या महिलांना घरामध्ये बसून एवढं तर आपण थोडंसं एखाद्याच्या आनंदासाठी आपण करू शकतो. तर बघा, तुम्ही मला सांगा माझ्या कमेंट बॉक्समध्ये की तुम्ही कोणतंच गिफ्ट घेतलं आहे. आणि मीही तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल की मीही कोणतं गिफ्ट माझ्या मिस्टरांसाठी घेतलं. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटूया एखाद्या अशा नवीन ब्लॉगमध्ये. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.